असं मुलखा वेगळं वेड कधी नव्हतं पाहिलं बाई. कोण कुठला देव आता कसा येणार देवालाच ठाव. नागू, एवढा रस घे बाई. ना ग मला विठ्ठल आल्यावर त्याच्या संगच घेईन मी. अगं कुठला विठ्ठल येणार? वेड का लागलाय तुला? वय तो येणार 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 ग. पांडुरंगा, तुझी लीला आगाध आहे. पांडुरंगाची नव तुमचीच लीला अशी भोवतीय. तुम्ही पोरीला काय बाय सांगितलं असं आता दावा हेला इट्टल काशीबा आणि तू विहिला चित्तावलंच. मला इट्टल येणार. खरंच येणार का त्यो? येतो म्हणाला ना. वय ना रे काशीबा. नामदेव महाराज, तुम्ही तरी सांगा काही नामदेवांना. आज 3 दिवस झाले हे असे उभे आहेत. नामदेव दादा, काय मांडलंय हे? आरणगावच्या वारकऱ्यांना विठ्ठलाची मूर्ती दिसत नाही आणि ती त्यांना दाखवण्याचा तुम्ही हट्ट धरलात. होय, विठ्ठलाची मूर्ती यांना दिसलीच पाहिजे. अरे पण हे काय? मलाही देवाची मूर्ती दिसेनाशी झाली. ते पहा, ते पहा, देवळात ना देव चालले. ते पहा. खात्रीनं हा सारा प्रभावच्या आरंगाचा सावताचाच असला पाहिजे. नागू नागू माझी चिमणी डोळे उघडून बघ ना बी. अहो हकडं पोरीच्या डोळ्यात परान आलंय आणि तुम्ही तकडं डोळं मिटून गुमान काय बसलाय. मग मी करू तरी काय? पांडुरंगा, विठ्ठला, पंढरीनाथा, माझ्या या एकुलत्या एक पुरीचे प्राण पणाला लावून तू माझं सत्व बघतोस का रे? वैर आहे का रे तुझे माझे देवा? लेकराचा केव्हा कैचा येना, दीन दयाघन म्हणविषयी वाया, काय जाय लया ब्रीद तुझे, अंतरी सदाचा भरोसा तुझा, तुझ्या विण तुझा कोणच राहता. विठ्ठल आलं, धनी आलं. आई, फुलं, माझी फुलं. नागू नागू पुरीला वाज झालाय जणू. वाजाला तरी बोलवू ना. सावताबा, सावताबा, नामदेव महाराज, ज्ञानदेव महाराज आले. काय नामदेव ज्ञानदेव आलेत? सावताबा, हा हा हा, आले घरा संत जन, झाले सफल जीवन. ज्ञानदेवा, नामदेवा, अगदी वेळेवर आलात. माझ्या पुरीचे प्राण वाचवण्यासाठी जणू तुम्ही इकडे धावलात. पुरीचे प्राण? तो काय सांगू नामदेवा, हा 3 दिवस झाले ही माझी पोर विठ्ठलाच्या भेटीसाठी सारखा हत्ती घेऊन बसली आहे. पाणी सुद्धा तोंडात घेत नाही. विठ्ठल, विठ्ठल. विठ्ठलाच्या भेटीसाठी हट्ट, एवढ्या बालवयात. धन्य धन्य. आई, आलं का ग विठ्ठल? येतील, आता येतील. हा नामदेव महाराज, देव मन तुम्हा संग बोलतो, तुमचे समधे लाड पुरवतो. तुम्हीच माझ्या लेकराचा हट्ट पुरवा, पुरीला विठ्ठल द्यावा. करा एवढी कृपा आमच्यावर. हे आमच्या काळजाचा तुकडा. बाबा, अजून कसं विठ्ठल आलं नाही? विठ्ठला,
पांडुरंगा त्या दांभिक लोकांना दर्शन करवण्याचा खुळा हट्ट धरला, त्यामुळं मलाही तुझी मूर्ती दिसेनाशी झाली. पण आता तुझ्या भेटीसाठी प्राण सांडणारा हा चिमणा जीव, या निष्पाप बालभक्ताला दर्शन देण्यासाठी तरी तुला माझ्या हाकेला धावून आलंच पाहिजे. कुठं आहेस तरी कुठे तू? कुठे गुंतलास ही पंढरीच्या राया? सांडसी का माया पांडुरंगा, भक्तांचा कैवारी, नाथानाथांचा सत्य संकल्पाचा दाता तूच. येऊ दे करुणा, व्याकुळला ताना, घाली प्रेम पाना विठाबाई. आलं का विठ्ठल? आलं का? नाही बाळ, आज या नाम्याची सारी पुंडाई पांगळी पडली. बाबा, बाबा, विठ्ठला, विठ्ठला, पाहिले वस्तू मात्री जाण, ध्यान ते निर्गुण निराकार, सगुण स्वरूपी परंतु विठ्ठला, आज कोठे तुला पाहू डोळा. या माझ्या पुरीला तुझी भेट कशी रे करू? हा माझा भक्तीचा मळा पडे ओस, लागे तुझा सोस ताणुल्याला. शून्य हे ब्रह्मांड, शून्य दाही दिशा, जीव वेळा पिसा तुझ्या विड. करुणा सागरा दडला असं कोठे, नाही सत वाटे त्रिभुवनी. विठ्ठल, विठ्ठल. पण तू त्रिभुवनात कुठे नसलास तरी माझ्या हृदयात खास आहेस. अखंड नांदसी हृदय मंदिरे, तेथून बाहेर येई वेगे. धनी, बाबा धनी आलं. बाबा, बाबा, धनी आलं. उठा. देवा, किती कष्ट घेतलेत माझ्यासाठी. माझ्या पुरीचा हट्ट पुरवण्यासाठी तुम्ही सगुण स्वरूपात धावून आलात. असा मूर्तिमंत भोळा भाव आणि तुझ्यासारखा साक्षात उज्ज्वल कर्मयोग यांनी भरलेल्या भक्तीच्या मळ्यात माझा वास अखंड राहील. राधा पंढरीचा, राधा पंढरीचा, हरी माझा आला, हरी माझा आला. मळा भक्तीचा फुलला, मळा भक्तीचा फुलला, अमृताने नाला, अमृताने नाला. नवते जाने फुलला, नवते जाने फुलला.
तुलना भाग्याला, ना तुलना भाग्याला. राजा पंढरीचा हरी माझा आला. राजा पंढरीचा हरी माझा आला. मोर मुकुट शिरी कटी पितांबर, मोर मुकुट शिरी कटी पितांबर. तुळशीच्या माळा गळा, तुळशीच्या माळा गळा. भाळी कस्तुरीचा टिळा, भाळी कस्तुरीचा टिळा. वनमाळी नटला, वनमाळी नटला. राजा पंढरीचा, राजा पंढरीचा हरी माझा आला, हरी माझा आला. राजा पंढरीचा